महाकुंभमेला आज 12 फेब्रुवारी. आजही तसं पाहिलं तर पौर्णिमेचा दिवस, महत्त्वाचं स्नान असंच मानलं जातं आज तिथे होणाऱ्या स्नानासाठी. त्यातून 144 वर्षांनी आलेला हा योग. आत्ता नुकतीच एक माहिती प्रसिद्ध झाली की पुणे शहरातून रेल्वेनी जवळपास 80 ते 90,000 लोक आत्तापर्यंत रिझर्वेशन करून गेले असं रेल्वेच्या सूत्रांकडून समजलं. आता मग स्वतःची वाहनं घेऊन जाणारे, आपापल्या ऐपतीप्रमाणे पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करत एस टीनी जाणारे किंवा इतर काही साधनांनी तिथपर्यंत पोहोचणारे, विमानाने पोहोचलेले, हा आकडा वेगळा असू शकतो. हे झालं एका शहरापुरतं मर्यादित. आता मग एक गेसिंग कुंभमेळ्याच्या या महाकुंभमेळ्याच्या सुरुवातीलाच नक्कीच केलं गेलं होतं की जवळपास 40 ते 44 करोड लोक तिथे भेट देण्याची शक्यता वर्तवली होती. आता हे एकदम जमणार आहेत का? नाही आहे. तर टीका करणारी काही लोक मला अशी भेटली की एवढ्या लोकांना किती टॉयलेट लागतील, कशी व्यवस्था करतील. अरे बाबांनो, एकाच दिवशी 40 कोटी लोक तिथे जमत नसतात. तिथे जी काही संख्या जमायची आहे ती एका वेळेस साधारणतः एखादा कोट, 1.5 कोट, 2 कोट अशी असू शकेल. लोकांनाही तेवढं समजतं, ठीक आहे, ट्रॅफिक जाम झालं, एक नको ती घटना घडली, बरेचसे मृत्यू झाले, त्याच्यावरनं पण थोडंसं वातावरण तापवण्याचा प्रयत्न केला गेला. या सगळ्या पार्श्वभूमीवर आणि आजच्या या पौर्णिमेच्या महत्त्वाच्या स्नानाच्या दिवशी सोशल मीडियावर एका बुद्धिमान व्यक्तीने एक मेसेज छानपैकी व्हायरल केला आहे. इट इज इन द फॉर्म ऑफ रिटन मेसेज, नो व्हिडिओ. पण त्याच्या वैचारिक पातळीला सर्वप्रथम मी प्रणामच करतो आणि या पौर्णिमेच्या दिवशी अक्षरशः त्याला मी मनोभावे वंदन पण करतो. ज्याने हे डोकं चालवलं आहे, ज्याचं हे ऑब्झर्वेशन आहे, त्याला खरोखरच मानलंच पाहिजे असं तुम्हीसुद्धा मी आता सांगतो त्या गोष्टी ऐकल्यानंतर नक्की म्हणाल. अर्थात लाखो करोडो लोकांनी हा मेसेज वाचला असेल यामध्येही माझं काही दुमत नाही, पण त्या व्यक्तीचं कौतुक केल्याशिवाय मला राहवत नाही आहे. आणि म्हणूनच त्याच्या मेसेजचे काही कंटेंट्स, जो सारांश आहे, तो मी इथे तुम्हाला सांगू इच्छितो. ज्या लोकांना वाचनाचा त्रास आहे, वाचू शकत नाहीत, अशी काही इलिटरेट मंडळी, जे मोबाईल बाळगत नाहीत, मोबाईल बघू शकत नाहीत, अशा मंडळींसाठी हा मी व्हिडिओ केला आहे, इतकंच तुम्ही नक्की लक्षात घ्यावं. ज्यांनी वाचला आहे वारंवार, ज्यांनी अनेक लोकांना फॉरवर्ड केला आहे, त्यांच्यासाठी मी बोलतच नाही आज या व्हिडिओत. त्यांनी तर वाचलंच आहे, त्यांच्या मनापर्यंत त्या भावनाही पोचल्यात. त्या बुद्धिमान व्यक्तीला पुन्हा एकदा मनःपूर्वक वंदन करून तुम्हाला मी हे सांगतो की त्या व्यक्तीने काय नमूद केलं आहे. त्या व्यक्तीने एकतर ही संख्या नमूद केली आहे की या संबंध महाकुंभच्या पर्वामध्ये जो काही 26 फेब्रुवारीपर्यंत त्याचा कालावधी आहे, म्हणजे अजून एक संगमावरती महत्त्वाचं स्नान होणार आहे. अशा या पूर्ण महाकुंभमेळा संपेपर्यंत जवळपास त्यांनी सांगितलं 40 ते 43 कोट लोक तिथं व्हिजिट करतील. त्यापैकी आपण असं गृहीत धरूया आत्तापर्यंत या 12 फेब्रुवारीपर्यंत, म्हणजे अजून 14 दिवस बाकी असताना, चला मी उद्यापासून होणारी रोजची 1 कोटी लोकांची गर्दी वजा करा तुम्ही. 14 कोट लोक वजा केले 44मधून. 30 कोटी लोकांनी आत्तापर्यंत तिथे भेट दिलेली आहे. महाकुंभ मेळ्याचा जो काही आस्वाद घ्यायचा तो त्यांनी घेतलेला आहे. अनेक घाट तिथे जे तयार केलेत त्याच्यावरती स्नान करून आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांना शांती मिळावी वगैरे प्रार्थना केल्यात. स्वतःच्या आयुष्यामध्ये घडलेलं पापक्षालन करण्यासाठी त्या पाण्यामध्ये, त्या गंगेच्या पवित्र पाण्यामध्ये घाटावरती डुबकी घेतलेले असे 30 कोट लोक तिथे भेट दिलेली आहे असं आपण गृहीत धरूया.
म्हणजे त्यांच्या मेसेजमध्ये जरी 26 फेब्रुवारीपर्यंतचा आकडा असला तरी मी आत्ता 30 कोटी या आकड्यावर स्टिकअप राहतो आहे. आणि मग त्यांच्या विचारांची दिशा तुम्हाला सांगतो. त्यांनी अतिशय चांगल्या रीतीने नमूद केलं आहे की एवढी 30 कोटी जनता तिथे येऊन गेली, सनातन धर्माप्रमाणे त्या पवित्र गंगेमध्ये स्नान करून गेली. तेव्हा या 30 कोटी जनतेमध्ये अनंत जातीपंथाचे लोक त्या गंगेच्या पवित्र पाण्यामध्ये एकत्रात त्यांनी डुबकी मारली आहे. तिथे काही भेदभाव दिसला तुम्हाला 30 कोटी लोकांमध्ये, की हा दलित आहे, तो ब्राह्मण आहे, तो जैन आहे, तो मारवाडी आहे, तो गुजर आहे? अरे रिलायन्स ग्रुप आणि अनंत सेवाभावी संस्था यांनी सगळ्या लोकांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली. पोलीस लोक अहोरात्र तिथे राबतायत, कमांडोज राबतायत, काही इतर सिक्युरिटी ग्रुप्स तिथे राबतायत, RSSचे ग्रुप राबतायत, इतर स्वयंसेवी संस्थेचे व्हॉलेंटियर्स तिथे सेवा देत आहेत. असं नाही आहे की त्यांना दिवसाला काही पगार मिळतोय म्हणून ते गेलेत. असे हजारो युवक तिथे राबतायत. ते कोणत्या जाती धर्माचे आहेत? काहीही तिथे हा विधिनिषेध नाही आहे. कोण अमुक जातीचा, कोण तमुक जातीचा असं नाही आहे. एक दलित आणि एक ब्राह्मण दोघांनी मिळून सुद्धा या गंगेच्या पाण्यात डुबकी मारलेली आहे. असं या 30 कोटी जनतेमध्ये झालं नसणार आहे का? अशा प्रचंड गर्दीमध्ये अनेक जातीचे लोक, अनेक पंथाचे लोक त्या गंगेच्या पवित्र स्नानासाठी एकत्र त्या घाटांवरती, जी काही घाटांची व्यवस्था केली आहे तिथे अनेक जाती धर्माचे लोक एकत्रात डुबकी घेतलेली आहे, तिथे आंघोळ केली आहे त्यांनी, तिथे या पवित्र स्नानाचा आस्वाद घेतलेला आहे. हे त्यांनी नमूद केलं आहे. विशेष बाब म्हणून मी त्यांना पुन्हा एकदा वंदन करतो. दुसरी बाब त्यांनी मुद्दाम नमूद केली आहे की ज्या गोष्टीचा आजकाल खूप ठिकाणी आपण व्हिडिओद्वारे पाहिलेलं आहे की चहामधून, कॉफीमधून, कुठल्या अन्नामधून थुंकणं, घाण देणं, हिंदूंना बाटवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करणं, असंही इतर धर्मियांनी कुकारस्थानं रचलेली आहेत. मग या 30 कोटी जनतेच्या असं कधीही चहामध्ये कोणत्याही प्रकारे कोणीही थुंकलं नाही हे सुद्धा दिसून आलं. पावित्र्य प्रत्येकानेच जपलं. म्हणूनच महाकुंभ मेला हा अतिशय चांगल्या रीतीने पार पडतोय असंच म्हणायस वावगं नाही आहे. कोणत्याही प्रार्थनास्थळावर या 30 कोटी जनतेने हा आमचा उत्सव आहे, हा आमच्या हिंदूंचा उत्सव आहे म्हणून रागाने जाऊन कुठल्याही इतर धर्मियांच्या प्रार्थनास्थळावर दगडफेक केली का? नाही केली. काय या 30 कोटीमध्ये राग मनात असलेली सरफिरी माणसं, इतर धर्मामधली, हिंदू धर्म म्हणा किंवा दुसरा धर्म म्हणा, काही गेली नसतील का हो? पण किती शांततेत हे 30 कोटी जनता तिथला जो काही आपलं पापक्षालन करण्यासाठी जे काही स्नान करायचं आहे, जे काही देवादिकांचं दर्शन घ्यायचं आहे ते घेऊन निमूटपणे आपापल्या गावाकडे परतीच्या प्रवासाला लागली. त्यानंतर अधोरेखित केली यांनी अजून एक गोष्ट की इतक्या 30 कोटी जनतेच्या मधनं अनेक लोक परदेशातनं पण इथं आलेत. अनेक लोक विविध अशा राज्यांमधनं आलेत जी की मागासलेली राज्य आहेत. धर्मांतरण त्यांचं या गर्दीमध्ये करणं सहज शक्य झालं असतं, पण असं कुठल्याही 30 कोटी जनतेतल्या हिंदू माणसांनी इतर धर्मियांना धर्म बदला म्हणून धर्मांतरणासाठी कधीही कुठेही प्रयत्न केला नाही एवढ्या दिवसात. ही पण नमूद करण्यासारखी गोष्ट. इतर धर्मियांच्या प्रार्थनास्थळावरनं जर अजान किंवा काही त्यांची प्रार्थना ऐकू येत असेल तरी त्याचा सुद्धा कधीही द्वेष या 30 कोटी जनतेने केला नाही आहे. मग ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या वाखाणण्यासारख्या आहेत. कोणीही बेवारस राहणार नाही, कोणीही उपाशी राहणार नाही याच्याकडे सुद्धा डोळ्यात तेल घालून तिथलं मॅनेजमेंट लक्ष देत आहे. अगदी गरीबातला गरीबसुद्धा तो तिथे पोट भरून जेवून गेला पाहिजे याच्याकडे साधुसंतसुद्धा लक्ष देत आहेत. जे व्हॉलेंटियर्स तिथं काम करत आहेत, जे स्वयंसेवक तिथे राबत आहेत अहोरात्र, कुंभमेला सुरू झाल्यापासून, कदाचित ते बांधकाम सुरू झाल्यापासून तिथं जी काही टीम राबती आहे त्या प्रत्येकासाठी, पोलिसांसाठी, प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी डोळ्यात तेल घालून ते जेवले की नाही, त्यांना चहा मिळाला की नाही, त्यांना नाश्ता मिळतो आहे की नाही, त्यांच्या आंघोळीची व्यवस्था नीट आहे की नाही, स्वच्छतागृहांची व्यवस्था त्यांची नीट झाली आहे की नाही, स्वच्छतागृह साफ करणारी जी टीम आहे सफाईगार त्यांच्याकडे सुद्धा वैयक्तिक लक्ष देणारी टीम तिथं काम करते. म्हणजेच हा कोट्यवधी लोकांचा हा महाकुंभ मेळा इतक्या व्यवस्थितरित्या पार पडतोय हे दिसत नाहीये. सोशल मीडियावरती दाखवणारी मंडळीसुद्धा काय तो IIT वाला बाबा 1000 वेळा दाखवायचा,
अरे घेतला त्यांनी संन्यास, सोडलं त्यांनी हे भौतिक जग. त्याच्या डोक्यात आलं, त्याला किंमत न देणाऱ्या प्रेमिकेला तो लाथाडून, त्याच्या कुटुंबियांना लाथाडून तो निघून गेला, साधू बनला. ठीक आहे ना, पण ते किती वेळा दाखवणार तुम्ही? त्यापेक्षा ही सुंदर मॅनेजमेंट, प्रत्येक व्यक्तीला जेवण मिळतं आहे, पोलिसांची काळजी घेतली जाते, पोलीस लोक अहोरात्र राबतायत, पोलिसांच्या शिट्ट्या तुम्हाला ऐकू येत आहेत, रात्री अपरात्रीसुद्धा त्यांना 1 तासाची पण झोप मिळत नाही आहे. या गोष्टी का नाही दाखवत सोशल मीडिया? साधू संत लोक कोणते उपदेश करतायत? भंडारा कोणी कोणी तिथे केलेला आहे? रिलायन्स ग्रुपच्या बरोबर अजून कुठल्या स्वयंसेवी संस्था तिथे काम करतायत, अन्नदानाचं पुण्य वाटून घेत आहेत? रोजची लाखो माणसांची अन्नदानाची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था हा रिलायन्स ग्रुप करतोय. त्यांनासुद्धा माझा मनपूर्वक वंदन आहे, प्रणाम आहे, नमन आहे. मित्रांनो, खिशामध्ये 20 रुपये असताना ना एखाद्या माणसासाठी 20 पैसे देण्याची मनोवृत्ती लागते, तेवढी दानत लागते मनामध्ये. त्याच्यामुळं जी माणसं हे कार्य करतायत ना, त्यांचं ॲटलिस्ट कमीत कमी आपण कौतुक तरी करू, इतकं तरी मनाचा मोठेपणा दाखवला पाहिजे. ज्या चांगल्या गोष्टी या महाकुंभ मेळ्यामध्ये दिसत आहेत, त्या जशा या बुद्धिमान माणसांनी मेसेजद्वारे सगळ्या जगाला कन्वे केल्यात, तसं तुम्ही एकमेकात आपण पण सांगितलं पाहिजे. फालतूची टीका करणं, पुण्यातनं किती लोक गेले, मुंबईतनं किती लोक गेले, उगीच 40 कोटी आकडा सांगतायत, हा जर इतर धर्मियांच्या टीकेतला सुरात सूर मिसळणारा जर हिंदू पण बघितला ना, तर मला मनस्वी चीड येते. चीड त्या माणसाच्या धर्माविषयी आणि त्याच्या वागण्याविषयी मनस्वी चीड येते. तुम्ही जाऊ शकत नाही आहात ना, मग जे गेलेत त्यांच्यावर टीका करण्याचा तुम्हाला कोणी अधिकार दिला? किंवा तिथं जी काही संख्या दाखवली आहे, 40 कोटी येऊन जाणार आहेत आमच्याकडं 26 फेब्रुवारीपर्यंत, असं UP सरकार म्हणते, भारत सरकार म्हणतंय, त्याच्यामध्ये उणे काढण्याची तुमची पात्रता काय? असा खडा सवाल मी अशा लोकांना विचारतो. आणि कुठेतरी धार्मिक आस्था, कुठेतरी आपल्या भारत देशातला एक महान उत्सव आहे, संत परंपरा लाभलेला आपला हा धर्म आहे, हा हिंदुस्थान आहे, याच्याविषयी कुठेतरी एक चांगली आस्था ठेवा. भले तुम्ही कोणत्या का धर्माचे असे ना, भारतीय आहात ना? हा प्रश्न स्वतःला विचारा आणि कृपा करून महाकुंभ मेळा 26 तारखेपर्यंत यशस्वीरित्या पार पाडो अशी प्रार्थना रोज करण्याससुद्धा विसरू नका. आणि जमत असेल ना, तर अजूनही वेळ गेली नाही. ज्यांच्या मनोमन इच्छा आहे त्यांनी नक्की तिथे एकदा जाऊन भेट द्यावी, तिथलं मॅनेजमेंट स्वतःच्या डोळ्यांनी पाहावं. ठीक आहे, ट्रॅफिक जाम होणारच ना. रेग्युलर गर्दीपेक्षा थोडी जास्त गर्दी जेव्हा होते, तेव्हा प्रत्येक गावामध्ये आपण हा ट्रॅफिक जाम मोठमोठ्या शहरामध्ये आपण पाहतोच आहे. तिथं तर आता देश विदेशातनं अख्खा भारत देश तिकडे लोटला आहे. होणार ना गर्दी, साहजिक आहे. गव्हर्नमेंट हॅज ट्राईड इट्स लेवल बेस्ट टू मॅनेज दिस महाकुंभ मेला इन क्वाईट वेल मॅनर. Surely salute to our Indian government and UP government. मिस्टर योगी आदित्यनाथजी यांच्या आणि त्यांच्या टीमचे मनपूर्वक मी अभिनंदन करतो, कौतुक करतो. शब्दांच्या पलीकडचे कष्ट उत्तर प्रदेश सरकारतल्या प्रत्येक व्यक्तीने घेतलेले आहेत. तो व्यक्ती मग खालपासून वरपर्यंतच्या अधिकाऱ्यापर्यंत कोणीही असं नका. जे काही तात्पुरती बांधकामं हा महाकुंभ मेळा येणार म्हणून 2-3 महिने आधीपासून सुरू होती, त्या प्रत्येक बांधकामावरच्या अगदी बारीक सारीक काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचं सुद्धा मी इथे मनापासून अभिनंदन करतो. डेफिनेटली आणि प्रत्येकाने केलं पाहिजे असंही मनोमन मी विनंती करेन. चला मित्रांनो, सहज तो मेसेज आवडला आणि माझ्याही काही भावना मला व्यक्त करायच्या होत्या. जी लोक आज महाकुंभ मेळ्यामध्ये माझ्या ओळखीची, परिचित, जे काही माझे नातेवाईक गेले आहेत, त्यांना तिथून सगळं काही त्यांना योग्यरित्या स्नान वगैरे आज मिळेलच. आणि यशस्वीरित्या तो महाकुंभ मेळा पाहून, तिथलं आदरातिथ्य घेऊन, तिथल्या देवादिकांची दर्शनं घेऊन त्यांनी परत यावं, त्यांच्या चरणीसुद्धा माझा नक्की नमन आहे. जे लोक जायचं ठरवत आहेत त्यांनासुद्धा विश यू हॅपी जर्नी अँड हॅपी स्टे देअर. एन्जॉय द महाकुंभ मेळा इन युअर ओन मॅनर. एक पावित्रता मनामध्ये घेऊन तुम्ही इथनं निघणार आहात आणि अतिशय मोठं समाधान घेऊन तुम्ही पुन्हा तुमच्या घरी येत आहात. आणि सुखरूपरित्या प्रत्येकाने 26 फेब्रुवारीपर्यंत त्याचा आस्वाद घेऊन आपापल्या गावी परतावं, याही शुभेच्छा जाता जाता व्यक्त करतो. इथेच थांबतो. पुन्हा एकदा UP सरकारचं कौतुक करतो, भारत सरकारचं पण खूप खूप अभिनंदन करतो. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणात एखादा महाकुंभ मेळा आयोजित करणं आणि तो यशस्वीरित्या पूर्ण करून दाखवणं, याच्यासाठी खरोखर
प्रत्येक व्यक्तीमध्ये कशी ही मानसिकता आणि त्याचं पावित्र्य आणि ती गंगा मैया त्याला देत असलेली ताकद, या सगळ्या गोष्टींचा हा एक अनोखा संगम आपल्याला बघायला मिळतोय. वी आर सो मच लकी दॅट वी आर विटनेसिंग सच अ बिग महाकुंभ मेला इन अवर इंडिया. जय हिंद, जय भारत.